कळवण तालुक्याच्या बहुतांशी गावांना दरड कोसळून माळींसारखी दुर्घटना होण्याचा संभाव्य धोका असून त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले सप्तशृंगीगड हे हिट लिस्टवर असून त्यासाठी 91 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे। या ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळून घाट रस्ता बंद होणे प्रामुख्याने समोर आले। त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने कळवण तालुक्यातील सप्तशृंगीगड, मांगलीतर, ततानीपाडा, जांभले, कोसुर्डे, भाकुर्डे, करंभेळ, देसगाव, तिरहल, गांडळमुखपाडा, आमदर, लिंगामे, खर्डेतिगर, उंबरगव्हाण, चोचीचा माळ, हनुमंतमाळ, महाल, पायरपाडा, काठळेतिगर, बोरदैवत, देरेगाव, वणी, मोहनदरी, नांदुरी, मेहदर, मुळाणीवणी, वडाळे, मार्कंड पिंपरी, कातळगाव, पाळे पिंपरी अशा तब्बल 31 गावांमध्ये माळींसारखी दरड कोसळणे, पावसाळ्यामुळे भूस्खलन होण्याच्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विभागाने जिओलॉजिकल सर्वेक्षणासाठी संरचनात्मक स्वरूपाच्या 46 कामांसाठी 163 कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे। कळवणमध्ये अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी असून लोकवस्ती आहे। सप्तशृंगी गडावरही पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो। सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव, संभाव्य धोका टाळण्यासाठी सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी विशेष बाब म्हणून 91 कोटी 20 लाखांचे 3 प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आले। मात्र त्यावर अद्याप कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नाही। बिगर संरचनात्मक स्वरूपाचा 3 कोटी 10 लाखांच्या 4 कामांचा प्रस्ताव गेल्या महिन्यात प्रस्तावित करण्यात आला आहे। तर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्च आणि मे 2024 या कालावधीत 260 कोटी 65 लाखांची विविध स्वरूपाची कामे प्रस्तावित केली आहेत। प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य सरकार त्यांच्या तांत्रिक समितीकडे पाठवतात। कामांची उपयुक्तता बघूनच त्यांना अंतिम मान्यता मिळते आणि निधी मंजूर केला जातो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तुषार बर्डे, सप्तशृंगगड।